तर नमस्कार मित्रांनो, या आमच्या हॉटेलवरचा आजचा आमचा पहिला ब्लॉग आणि आम्ही निघालोय सातारा हायवेच्या खेड शिवापूर मधील हॉटेल जगदंबाला आणि आम्ही इथे पोहोचलोय. तोपर्यंत मी कॅमेरामध्ये थोडं बघून घेतलं. इकडे माझा मित्र, याला खूप भूक लागली होती म्हणून तो डोळे मिचकत होता आणि त्यांनी भैयाकडे बघितलं तर भैयाला पण भूक लागली होती. तोपर्यंत आम्ही मेनू कार्ड बघून ऑर्डर दिली तर आळणी सूप आलेला होता. बघा आळणी सूप कसा दिसतोय चमच्यांच्या मागे. याला साईडला करा रे. कसा आळणी सूप दिसला, गरम गरम आळणी सूप असा वाटीत पडत होता वाफांसकट. आता म्हटलो याला पिऊनच टाकतो गड्या आणि थोडी मी फूक मारून पिऊन बघितला, एकदम मस्त वाटत होता. तोपर्यंत भैयाने सुद्धा आळणी सूप पिलेला होता. त्याने 2 बोट दाखवूस तर तुषारने सुद्धा आळणी सूपची मजा घ्यायला सुरुवात केलेली होती आणि ऑर्डर दिल्याप्रमाणे जगदंबा स्पेशल काळ्या मसाल्यातलं चिकन आलेलं होतं आणि बघा कसं भरभरून असं चिकन दिलेलं आहे. तोपर्यंत भैया म्हटला अरे मला पण द्या की राव रस्सा, आणि मला रस्सा दिलेला आहे. बघा ताट कसं दिसतंय, पिवळा रस्सा काळा रस्सा, आणि म्हटलं चिकन खाऊनच बघतो गड्या. आणि खाल्ल्यावर 1 नंबर लागला. म्हटलं आता ह्याला काय करू, ह्याला जरा चुरूनच घेऊ बरं का. आणि मस्तपैकी मी रस्सा असा ओतला. रस्सा जरा गरमच होता म्हणून मी जरा हळूहळूच खायला चालू केलं. पण जगदंबाची चव म्हणजे चवच होती मित्रांनो. आणि शेवटी आळणी भात आला होता. ताट जरा घाणच झालं होतं, ताटाकडे बघू नका, पण जगदंबा म्हणजे जगदंबाच होता.